केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात शिवाजी तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ संघात सामना झाला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवत शिवाजी तरुण मंडळ संघानं विजय मिळवला. कोल्हापुरात शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ या दोन बलाढ्य संघात सामना झाला. सुरुवातीपासून दोन्ही संघाकडून गोलसाठी आक्रमक प्रयत्न झाले. शिवाजी तरुण मंडळाकडून राज अली, संकेत साळुंखे, यश जांभळे, रोहन अडनाईक, संकेत साळोखे, हर्ष जरग, योगेश कदम, अमन सय्यद यांनी चढाया केल्या. तर दिलबहार तालीम मंडळाकडून गंधर्व घाटगे, प्रीतम भोसले, स्वयं साळुंखे, सुशांत अतिग्रे, सार्थक मगदूम, माणिक पाटील यांनी आक्रमक खेळ केला. उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत साळुंखेच्या पासवर यश जांभळेनं 2 सोप्या संधी वाया घालवल्या. दरम्यान संकेत साळुंखेनं मारलेला फटका दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेहतानं चपळाईनं रोखला. त्यानंतर दिलबहारच्या स्वयं साळुंखेच्या पासवर सार्थक मगदूमनं गोलची सोपी संधी दवडली. दरम्यान दिलबहार संघाच्या गोलक्षेत्रात शिवाजीकडून झालेल्या आक्रमणादरम्यान खेळाडूंमध्ये गोंधळ झाला. त्यादरम्यान शिवाजीच्या खेळाडूंना मारलेला फटका दिलबहारचा खेळाडू सुशांत अतिग्रेच्या हाताला लागला. त्यामुळे पंचांनी शिवाजी तरुण मंडळाला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. या संधीचा फायदा घेत शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू संकेत साळुंखेनं सामन्याच्या 80व्या मिनिटाला गोलची नोंद केली. त्यामुळे शिवाजी तरुण मंडळानं हा सामना जिंकला.